माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले प्रकल्प झालेले आहेत, कामही मोठी झालेली आहे. आत्ता माझ्याकडे एक दासगावचा एक मोठा ब्रिज 112 कोटीचा तिथं आता वर्क ऑर्डरला प्रोसेस चालू आहे. त्यानंतर परवा शिवसृष्टी 50 कोटीची शिवसृष्टी, पैसे जास्त लागत आहेत, पहिल्या टप्प्यात 50 कोटी. त्यानंतर रायगडला जे हिरकणीवाडी आहे तिथे जवळजवळ 21 कोटी संरक्षण भिंत आणि नाळ्याला. त्यानंतर आत्ता आजच 100 खाटांचं हॉस्पिटल महाडला आणि एक सुपर स्पेशालिटी 200 खाटांचं हॉस्पिटल, असे 2 हॉस्पिटलची आत्ता एक मीटिंग आहे, त्याच फायनल होईल. त्यानंतर संपूर्ण रस्ते जे मतदारसंघातले जे रस्ते आहेत ते टोटल संपूर्ण रस्ते आहेत. त्यानंतर MIDC मधली दोन्ही MIDC, माणगाव MIDC मध्ये 94 कोटी 90 कोटीचं एक रस्ता घेतला, 28 कोटीची पाण्याची योजना घेतली. त्यानंतर महाडला 94 कोटीचा एक रस्ता घेतलेला आहे MIDC मधला, आणि त्याच्यातली महाड शहरामध्ये 65 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना, 94 कोटीचे अंतर्गत DPRचे रस्ते. त्यानंतर 14 तळे आहे, आमचं वीरेश्वर महाराज आहे, त्यानंतर कोटेश्वरी, असे तलावांचं सुशोभीकरण. आणि माझ्या मतदारसंघामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 12 आपल्याला तलाव मंजूर झालेले आहेत. तर अशा प्रकारे जर पाहिलं तर जवळजवळ 600-700 कोटीचा निधी हा एका माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं आभार मानतो. तर विकास कामे हा लोकसभेचा अजेंडा ठरू शकतो, ठरायला पाहिजे. कारण लोकांना काय हवंय, गावागावाचा विकास हवा, आणि तो दिल्यानंतर मग बाकी काही प्रश्न येता कामा नये असं मला.